सामन्याकडे वळतोय साईशा 11 समीर आणि साहिल ऑन स्ट्राईकला पाहायला मिळतात ते समीर आणि नॉन स्ट्राईकला आहे ते साहिल विराज माऊली ब्रदर्स या संघाकडून प्रथम गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतोय तो विराज समीर आणि साहिल. चला सामन्याला सुरुवात वैयक्तिक पहिला आणि सांगी सुद्धा पहिलं षटक घेऊन येतोय तो पहिला चेंडू राईट वर द विकेट. सुंदर अशी फलंदाजी पहिल्या चेंडूवरती एक धाव पूर्ण केलेली आहे. आपल्या संघाचं खातं उघडलं गेलेलं आहे ते म्हणजे समीर याने आणि पुन्हा एकदा स्ट्राईकवरती येत आहे ते साहिल. साहिल पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्ट्रेकच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता इथे मात्र फेकी होतोय परंतु यष्टीरक्षकाच्या हातात मारण्याचा प्रयत्न होता सागर यांचा पण एक धाव काही रोखता आले नाही आणि एक धावेने पुन्हा एकदा धावपळ पुढे सरकत जाऊन पोहोचते ते 2. पुढचा चेंडू साहिल समीर यांच्यासाठी डावखोरा फलंदाज आणि ब्लॉक झोन मध्ये काहीसा जमलेला नाहीये. सुंदर अशी गोलंदाजी करतोय तो विराज आणि सुंदर अशी क्षेत्ररक्षण सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय माऊली ब्रदर्स या संघाकडून. मागच्या सामन्यात आपल्याला हार पत्करावी लागली याची जाणीव ठेवून हा संघ पुन्हा एकदा मैदानात दाखल झालाय तो माऊली ब्रदर्स. विराज पुन्हा एकदा राईट राऊंड द विकेट ते मारा करतोय साहिल यांना आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण इथे मध्ये फेकी होते. सुंदर असे फेकी सुद्धा यष्टीरक्षकाच्या हातात येऊन आदळते परंतु गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणता येईल आपल्याला समीर आणि साहिल या दोन्ही फलंदाजामध्ये आणि एक धाव काही रोखता आली नाहीये आणि एक धावेने धावसंख्या पुन्हा एकदा पुढे सळकतय जाऊन पोहोचतय ते 4 धावा. पुढचा चेंडू आणि एक धावेवर त्यांना समाधान मानावं लागेल. सुदीप परब आपण कुठे असेल जरा इकडे यायचंय. सुदीप परब आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 5. अनिल आणि तुर्तास माईकची जागा घेत आहेत अनिल. धन्यवाद. चला मानाचा मॅच राहिलेला मागच्या सामन्याचा मानाचा मॅच दिला. थँक्यू सो मच. चला आता मात्र चालू असलेला सामना आपण पाहतोय MCC कटाई वर्सेस साईशा 11 ही दोघांमधला बॅटर आपण पाहतोय. या ठिकाणी समीर साहिल ही जोडी मैदानामध्ये दाखल झालेली. आपण विराज आपण पाहिलं पहिलं षटक चांगल्या पद्धतीने हाताळलं आणि आपण पाहिलं तर फक्त 5 धावांचं षटक म्हणजे आपल्या संघासाठी खूप चांगली सुरुवात अप्रतिम सुरुवात करून दिली त्या गोलंदाज आणि त्यानंतर आलेला गोलंदाज आपण पाहतोय आदित्य आणि आदित्यने सुद्धा तेच काम केलेलं आहे. पाहिलं तर आपण जे षटक पहिला हाताळला ते विराजनी त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवून आतापर्यंत जे 2 चेंडू आतापर्यंत हाताळलेले आहेत म्हणजे 2 मध्ये फक्त 2 धावा खर्ची पडत पुढचा चेंडू टाकण्यासाठी रेडी होतोय. ओ हो क्या बात आहे. आड्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता थेट चेंडूवरती यष्टी त्रिपाव उद्ध्वस्त मानद मॅची जर्सी असलेला फलंदाज समीर बॅक टू डिपार्ट गॉन.
एक ट्रेडमार्क स्पोर्टची या ठिकाणी बॅट थोडीशी हरवलेली आहे. ज्या कोणाला भेटली असेल आणि ज्या कोणाच्या नजरेस असेल तर त्यांनी आणून द्यायचं आहे. दरम्यान वळूया मॅचच्या दिशेला, ज्या ठिकाणी आपण पाहतोय फर्स्ट इनिंग चालू आहे. तिसरं षटक हरीश यांचं. पहिलं चेंडू निर्धाव टाकण्यामध्ये यश प्राप्त केलं आणि त्यानंतर टाकलेला हा चेंडू लोअर फुटबॉल पद्धतीचा क्षेत्ररक्षण चांगलं घडलंय. त्या ठिकाणी सागरने केलंय हे क्षेत्ररक्षण, अडवलंय चेंडूला. आपल्या संघासाठी 3 धावा रोखत असताना आपल्याला पाहायला मिळालेले. धावा फलकावरती आपण पाहिलं तर फक्त 10 धावा आणि त्यानंतर आपण बघा पुढच्या चेंडूवरती 1 धाव आल्यानंतर 11वी धाव फलकावरती लगावली जाते. ऑन साईडला मारला फटका. क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव भेटू शकेल या चेंडूवरती. चार चेंडू आतापर्यंत संपलेले आहेत. ऑन साईडला मारला फटका. हा सुद्धा चेंडू अडवलाय. एकच धाव भेटू शकेल ह्या चेंडूवरती सुद्धा. एकेरी धाव भेटली जाते. निश्चितच एमसीसी कटाई संघ थोडासा या ठिकाणी दडपणात, कारण धावा जास्त येत नाहीयेत. खोलटप्पा चेंडू आणि स्वतःच्या फॉर्ममध्ये क्षेत्ररक्षण घडलंय. झेल सुटला, परंतु तोच फलंदाज रनआउटच्या रूपाने नॉन स्ट्राईक एंडवरती बाद होतोय. धाव फलकावरती 15. तिसरं षटक संपलं गेलेलं आहे. 3 षटकाच्या समाप्तीवर 15-15 15 रन ऑन बोर्ड आपल्याला पाहायला मिळते. आणि अजून हे शेवटचं षटक सागर गोलंदाजी मार्गवरती येतोय आणि नवीन फलंदाजी मार्गवरती कोण आहे ते कळवायचं आहे. प्रथमेश, थँक्यू सो मच. प्रथमेश येतोय स्ट्राईक एंडवरती, नवीन फलंदाज. ड्राईव्ह केलेला आहे चेंडूला. एकच धाव घेतली जाईल चेंडूवरती. पुढचा चेंडू. 5 चेंडू आतापर्यंत संपलेले आहेत. ड्राईव्ह केलेला आहे सर्व बॅटीने. आता मात्र या चेंडूवरती रनआउटच्या रूपाने गडी बाद. 4 चेंडू बाकी असतील अजूनपर्यंत आणि हे शेवटचे 4 चेंडू मध्ये निश्चितच जर 4ही चौकार आले ना तर काहीतरी एक समाजजनक धावसंख्या फलकावरती लगावली जाईल. कारण 16 आहेत, 4 मध्ये 16 येतील तर 32 पर्यंत जाण्याचा प्रयत्न होऊ शकेल. परंतु ते येणं गरजेचं आहे. ते येतील का? कारण आतापर्यंत गोलंदाजी जर बघितली ना तर निश्चितच हवी ठरलेली आहे गोलंदाजी साई 11 संघाची. एकच धावले म्हणजे 3 चेंडू बाकी असतील. नवीन फलंदाज हिमांशू, लेफ्ट आर्म फलंदाज हिमांशू स्ट्राईक एंडवरती आहे. तर निश्चितच या 3 चेंडूंचा सामना करण्यासाठी एखादा तरी चौकार पाहायला मिळेल का त्यावर तुझं लक्ष असणार आहे.
ड्राईव्ह केला आहे, चौकार मारण्याच्या नादामध्ये चेंडू जातोय सीमारेषे पार, मर्यादित क्षेत्राच्या बाहेर, गडी बाद होईल. समीर येतोय नवीन फलंदाज, फलंदाजी मार्क वरती. चला शेवटचा बॉल, फ्लिक करण्याचा प्रयत्न या ठिकाणी, हा चेंडू सुद्धा या ठिकाणी चांगला पडतोय, एकच धाव. लास्ट बॉल अजून बाकी आहे, तर निश्चितच आपण पाहतोय क्या बात है, कमाल के चारी षटक कमाल के. निश्चितच पाहतोय एकही चौकार नाही गेलेले या चारी षटकांमध्ये. क्या बात आहे, कमाल की बॅटिंग, कमाल की फील्डिंग या ठिकाणी, कमाल की गोलंदाजी या ठिकाणी दर्शवली गेली साई 11 संघाकडनं. आणि आपण पाहतोय फक्त ना फक्त धावा फलकावरती आहेत, त्या म्हणजे 20 धावांचं टार्गेट येऊन राहते ते साई 11 संघासाठी. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली, परंतु दुसऱ्या इनिंग मध्ये तशीच गोलंदाजी जर कंटिन्यू असली, तशीच गोलंदाजी जर केली एमसीसी कडाई संघाने, तर नक्कीच या सामन्यामध्ये पुन्हा येऊ शकतील, परंतु ते करणं गरजेचं असेल. तर त्या अगोदर देऊया आपण डीजेला संधी, ऐकूया सुमधुर संगीत पुन्हा या मैदानामध्ये. मंडप डेकोरेटर मिस्टर रिजवान, चला आपल्याला या ठिकाणी मंचावरती बोलवलं जाते. या लाईटी आहेत त्या लावून घ्या, सोबत चालू करा प्लीज. चला नेक्स्ट मॅच, विघ्नेश फायटर वर्सेस एमसीसी. विघ्नेश फायटर वर्सेस एमसीसी. चला दोन संघाचे कर्णधार या. शैलीजी करावडे, तुम्हाला विनंती असेल या सामन्याचा टॉस करावेत. एमसीसी आणि विघ्नेश फायटर, चला दोन्ही संघाचे कर्णधार टॉस का बॉक्स मध्ये या. चला या धावांचा पाठलाग करण्यासाठी आपण पाहतो 20 धावांचा एक माफक लक्ष्य आहे, आणि त्या माफक लक्ष्याचा अडवलं चेंडूला. चला स्टेजच्या मागच्या दिशेला प्रॅक्टिस जी चालू आहे ती थोडी बंद करायची आहे. चला बॅटिंग मारला फटका, या ठिकाणी हरीशच्या बॅटीतून फटका चांगला होता, परंतु इतकं चांगलं क्षेत्ररक्षण, एकाच धाव भेटू शकल्या चेंडूवरती. 20 धावांचा पल्ला गाठायचा, तर निश्चित 20 धावांचा एक माफक लक्ष समोर आहे. 5च्या सरीसरीने खेळायचं आहे, तर हे दोन्ही फलंदाज लवकर मॅच संपवण्याचा प्रयत्न करतायत. खोलवा टप्प्यात चेंडू, त्या चेंडूवरती ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता श्रीकांतने, परंतु असफल राहिलेला आहे. चेंडू निघून जातो यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू, 3 चेंडू 2 धाव फलकावरती लगावला गेलेला आहे. आणि विघ्नेश फायटर या ठिकाणी नाणेफेक जिंकलेला आहे. लगेच निर्णय कळवून मैदानामध्ये दाखल व्हायचा आहे या इनिंग नंतर. क्या बात आहे, सुरेख चेंडू, काहीच कळला नाही श्रीकांतला, आणि बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव टाकला जातोय. क्या बात आहे, कमाल की या ठिकाणी गोलंदाजी पुन्हा एकदा केली जाते. डगआउट मध्ये पब्लिक असतील ना, तर त्यांना विनंती असेल आपण डगआउटच्या बाहेर राहून मॅचचा आनंद घ्यायचा आहे. डगआउट मध्ये फक्त खेळाडू असतील, फक्त खेळाडू. आणि या ठिकाणी काय घडलंय, पहिलं षटक संपलंय. पहा, पहिल्या इनिंग मध्ये जशी गोलंदाजी केली गेली होती तशीच गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला सेकंड इनिंग मध्ये सुद्धा पाहायला भेटते. फक्त ना फक्त 3 धावांचं षटक या ठिकाणी तेजसचं संपन्न झाला. एक चांगली गोलंदाजीचा नजारा आपल्याला पाहायला मिळाला. चला डीजे कम ऑन.
थँक्यू सो मच डीजे. अजून वाजला नाही. चला कर्णधार अंपायर सुशांत आणि अंपायर गंभीर दादा 2 मिनिटं जरा थांबायचं आहे. डगआउट मध्ये प्रेक्षक विनंती असेल, वारंवार सांगतोय, ज्याच्या वतीने असतील त्या टीमला 2 रनची पेनल्टी दिली जाईल. आणि नेक्स्ट टाइमला कोणालाच वॉर्निंग दिली जाणार नाही, लगेच पेनल्टी दिली जाईल तातडीने. थँक्यू सो मच सर्व प्रेक्षकांना. आपल्या ओहो साहिल गोलंदाजी मार्ग वरती आपण पाहतोय या ठिकाणी एमसीसी कटाई संघाचा बॅक टू बॅक चौथा डॉट बॉल येतो या ठिकाणी. आता मात्र या ठिकाणी आपण पाहतोय सायशा 11 संघ थोडासा चाचपडतोय, थोडासा दबाव त्या ठिकाणी त्यांच्यावरती क्रिएट केला जातोय. परंतु क्या बात आहे, जबरदस्त चेंडू, फटका चांगला, परंतु स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चांगला चेंडू अडवला. निर्धाव चेंडू, बॅक टू बॅकचा 5वा चेंडू पडला जातोय. नक्कीच सांगेल दातात दात 32 दात. आणि आतापर्यंत 8 चेंडू झाले, चौका का नाही जात, आणि चौका या ठिकाणी आलेला आहे. 9व्या चेंडूवरती चौका अखेर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. तांबडी तांबडी चमकते उन्हात न लका 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 लका. 4 धावांनी वाढ. धावा फलकावरती आपण पाहिलीत तर 7. पुन्हा एकदा साहिल टू हरीश. पॅडास्वीप त्या ठिकाणी समीर आहे. समीरने चेंडू अडवला, फेकला, एकच धाव घेतली जाईल. 8वी धाव फलकावरती लगावली जाते. अजून आपण पाहिलं तर 14 चेंडू मध्ये 12 धावांची गरज असलेला सामना जिंकण्यासाठी टीम सायशा 11 संघाला. आकोटा चेंडू, नोचा इशारा पंचांकडे. ओहो कमाल की फिल्डिंग, जबरदस्त फील्डिंग. तेजसने जवळ मला वाटते हवेत चेंडू होता, पण हवेत चेंडू असताना सीमारेषेच्या पार होता, पण त्याला चेंडू ढकलला गेलाय. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये जवळ सीमारेषे लगतच होता चेंडू हवेत असला, परंतु पार गेला होता, परंतु या पार गेलेल्या चेंडूला मध्ये ढकलला आणि चांगली फिल्डिंग केली गेली. एकच धाव घेतली गेली त्या चेंडूवरती, परंतु नो असल्या कारणे 1 धाव अजून धावसंख्येमध्ये ऍड झाली, म्हणजे टप्पल 2 धावांनी धावसंख्येमध्ये वाढ. 11 धावा फलकावरती. ड्राइव्ह केला आहे, कव्हरच्या दिशेला फेकी आलेली नाही आहे, प्रॉपर फेकी नाही आहे, त्या कारणे हरीश 1 रन कंप्लीट करतील. एका धाव्याने धावसंख्येमध्ये वाढ. 1-12. 12 धावा फलकावरती. 2 षटकं संपली, 12 धावा फलकावरती लगावले जाते. अकरा धावा झाल्यात. समीर येतोय गोलंदाजी मार्गवरती. हे षटक हाताळण्यासाठी पहिल्या चेंडूवरती पहिली धाव काढली जाते आणि 12वी धाव फलकावरती लगावली जाते. अजून पाहिलं तर आपण 11 चेंडूंचा खेळ अजून बाकी आहे. धावा करायच्या त्या. ओहो चांगला चेंडू होता, परंतु या ठिकाणी विकेट किपरला वाटलं होतं की अगोदरच जाऊन चेंडू अडवावा, परंतु त्या नादामध्ये चेंडू मिस होतोय त्यांच्याकडनं. चेंडू जातं बाईच्या. 4 धावा भेटतात. 4 धावांनी वाढ. धावा फलकावरती 16 16 धावा. फक्त 4 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी सायशा संघाला. मात्र चेंडू हवे झेलखाली क्षेत्राच्या झेल टिपला जातोय. श्रीकांत होतोय बाद.
अभिषेक नवीन फलंदाज येतोय. ज्या ठिकाणी अवघ्या 4 धावांची गरज आहे. चेंडूंची संख्या पाहिली तर 7 चेंडू अजून तरी बाकी आहेत. तर मात्र डॉट चेंडू अजून एक डॉट. अजूनही 4 धावांची गरज असेल आणि चेंडू मात्र कमी होतील. ज्या ठिकाणी होते 9 आता मात्र असतील 8 चेंडू. खोला डबा चेंडू, त्या चेंडूवरती ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला जातो परंतु तितकं चांगलं क्षेत्ररक्षण घडलं जाते. एकच धाव भेटू शकेल चेंडूवरती. एका धावनेची धावसंख्येमध्ये वाढ. धावा फलकावरती 17 अजूनही 3 धावांची गरज असेल. ज्या ठिकाणी 7 चेंडू बाकी आहेत. बॅटची कडा आणि कीपरकडे चेंडू. षटक संपलंय तिसऱ्या क्रमांकाचा. 20 धावांचा या ठिकाणी पल्ला गाठताना या ठिकाणी नाकी 9 आणला आहे. 3 पाहिजेत परंतु त्या करण्यासाठी भरपूर मेहनत करावी लागली. सहा 3चं इक्वेशन. थँक्यू सो मच डीजे. 6-3चं इक्वेशन जर डिपेंड केल्या तर निश्चितच भरपूर सन्मानित केल्या जाईल या संघाला आणि एक चांगली अचीवमेंट असेल एमसीसी कटाई संघाची. 6 मध्ये 3. अभिषेक स्ट्राईक एंड वरती आहे. नॉन स्ट्राईक एंड वरती अजून हरीश खुद कर्णधार आहेत परंतु या धावा करण्यासाठी कुठेतरी या ठिकाणी धावपळ जास्त करावी लागते. जे माफक लक्ष होतं ते माफक लक्ष आता काहीतरी मोठं वाटत चाललेलं आहे. 6 मध्ये 3 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. साईशा 11 संघाला गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज येतोय हिमांशू येतोय. शेवटचं षटक हाताळण्याचे 6 मध्ये 3. जर हिमांशूने डिफेंड केल्या तर नक्कीच हिमांशूला खांद्यावर एक पूर्ण ग्राउंड मध्ये फिरवतील एमसीसी कटाई संघाचे कर्णधार. 6-3 पहिला चेंडू. 6-3चं इक्वेशन. अभिषेक करता पडणार चेंडू ड्राईव्ह केलाय. ओ हो क्या बात आहे. चांगलं फिल्डिंग आहे परंतु जेव्हा चेंडू सुटला आणि ते सुटल्यानंतर त्या चेंडूवरती अभिषेकने घेतली 1 धाव. म्हणजे 1 धाव अजून कमी झाली तर आता मात्र 2 धावांची गरज असेल. ज्या ठिकाणी 5 चेंडूंचा खेळ बाकी असणार. हरीश स्ट्राईक एंडवरती पुन्हा एकदा समोर हिमांशूच्या समोर आहेत हरीश. 5-2 फुलटॉस चेंडू ड्राईव्ह केला. आता मात्र विजयी चौकार हरीशच्या बॅटीतून येतोय आणि साईशा 11 संघ विजयी ठरतोय. नको लाजू लाज मध्ये नको एक लाजरान साजरा मुखडा चंद्रवाणी फुलला ग. एक लाजरान साजरा मुखडा